या ठिकाणी ते पोचलेले आहेत. चला कल्लेले फक्त आता लागल्या बाबाने होते याच्या हातामध्ये बसवल्या पुरते त्याच्यावर इंजिनियर महानगर तालुक्यात यांच्यातर्फे रामदेवसाहेब मुद्रा नावाची ग्रामस्थांचे 5,000 आणि आतमध्ये 2,000 बरोबर 7,000 पाठीमागांचे 500 म्हणजे ते 4,500 लागण्याची गती म्हणजे आता तुमच्या हा कोतवालीचे गवाल पहिला 10 आता तुमच्या आहे ओतूरचे आपले नाव लोखंडे पैलवान दोन्ही पैलवान आपल्या तालुक्यातले नांदेसाहेब कुस्ती खेळण्याच्या वातावरणात निकाली झाली पाहिजे. 7,500 रुपये आणि 1 महिन्याची जरा आपण ते कुस्तीवर निर्णय करायचं. नांदेसाहेब चिंतन नांदेसाहेब त्यांचे आहेत सर्वांनी या कुस्तीवर नियंत्रण करायचं. कुस्ती निकाली केली जाईल. शेवटची कुस्ती जागेवर खेळा जागेवर पहिल्यान आपली कुस्ती पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उभं राहून आपले कौशल्य बघतो. कुस्ती निकालीच केली जाईल कारण ही कदा आम्हाला यावर्षी नाही खेळायची. छान असं धावतोच ₹7,500 इनामाची कुस्ती. याच्या अगोदरची बी 7,500ची होती म्हणजे 7,500ची होती. आपण जर बघितलं गेलं की परवाच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा वाघोली या ठिकाणी पार पडली. हर्षवर्धन सदगीर नाशिकचा पैलवान त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी झाला. म्हणजे आज जर बघितलं गेलं तर कुस्तीचं व्यावसायिक स्वरूप फार मोठं झालेलं आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी ठरलेला सिकंदर शेख याला मात्र त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. हा मर्दानी रांगड्या ताकदीचा खेळ जर म्हटलं तर कुस्ती आणि आज या ठिकाणी त्या कुस्तीचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी त्यांचे आणि अध्यक्ष साहेब बारकाईने त्या ठिकाणी कुस्तीवर लक्ष देतात. 7,501 रुपये मला वाटतं 7,601 500 पाटीलमानांचे 500 7.5 लांडे साहेबांचे 2 गायकीचे 5. एक नंबर साहेबांचे 2,000 आणि आपल्या गावच्या पोलीस पाटील पंढरनाथ नांदेगाव यांचे 501. मस्त बरोबर दादा काय हरकत नाही. चल मस्त. हा या ठिकाणी शेवटच्या कुस्तीचं इनाम हे आपल्या आदिवासी भागाचे आदिवासी वादळ गदा आणा गदा आणा. हा 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 भागाचं वादळ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. हा कुस्तीचं महाबक्षीस या ठिकाणी वितरित होत आहे. कुंभाई माते की जय. खरं तर केळीचा एक जंगी आखाडा मुक्ता यात्रेची यात्रा अगदी खुशी कुंभाईची यात्रा अगदी खुशी माता कुंभाई मातेची यात्रा रात्री खुशी पार पडली. त्यामुळे मी रात्री खरं तर
बाहेर गेलो म्हणून येऊ शकलो नाही, पण मी आखाड्याचा शौकीन असल्यामुळे मी आता आलो. पण मी गावकरी मंडळाला धन्यवाद देईन. अत्यंत पारदर्शकपणे आजचा आखाडा पार पडला. सगळ्या 101 पासून तर 7,500 कुस्त्या निकाली झाल्या. खरं तर ही कुस्ती केवाडीला झाली होती, अर्धा तास चालू होती. आणि खरं तर हे गवारी पैलवान आहे, तिकडे आपल्या पश्चिम भागाशी शान आहे. दोघेही भाव अत्यंत निकाली, अत्यंत पारदर्शकपणे हा एक त्यांचा बंधू आहे. आणि आता जर पैलवान म्हटलं तर पश्चिम भागामध्ये दाजी संतोष हे फक्त आपले 2च पैलवान आहेत. शिवजयंतीला पण त्यांनी 51 कुस्ती केली, नारायणगावला पण तो आता जाणार आहे. आणि म्हणजे आता राज्य पातळीवरती खेळणारा पोरगा आहे. आणि आंबेगाव असेल, पुणे असेल, खेड असेल, चांगल्या चांगल्या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव ह्या गवारी पैलवान होतंय. आज आपल्या केळी गावामध्ये चांगल्या प्रकारची एक गद्दा आणि 7,500 रुपयाची कुस्ती त्यांनी निकाली पारदर्शकपणे केले. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या जागेचं स्वागत करा. कुंभाई माते की जय, कुंभाई माते की जय, कुंभाई माते की जय. धन्यवाद. चला सर्व ग्रामस्थांना कुंभाई माते की जय.